नमस्कार मैत्रिणींनो, सखीनो. आज आपण काय करणार आहे? दुधी भोपळ्याचा हलवा तयार करणार आहेत. लहान मुलांना की नाही लहानपणी भोपळा म्हणलं की नको वाटतं खायला. तर त्यांना जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर खायला दिलं तर मुलं काय करतात? सहज खातात. माझीही मुलं लहानपणी काय करायचे? त्यांना भोपळा प्रकार म्हणलं की ते नको म्हणायचे. पण मी ज्यावेळेला त्यांना हलवा, थालपीठ, वेगवेगळ्या प्रकारचे असे जर आपण दालच्या वगैरे असे केले तर ते पदार्थ मुलं आवडीनं खातात आणि भोपळ्याबद्दल त्यांना एक आवड निर्माण होते. आमच्या शेताला की नाही भोपळ्याचं शेत असंही म्हणतात बघा. तर आज आपण काय करूया? छानपैकी हा दुधी भोपळ्याचा हलवा तयार करूया. तर हलवा तयार करण्यासाठी साहित्य लागते तूप, बदाम, एक 10-15 मी बदाम काय केलेले बारीक कट करून घेतलेले. त्याचप्रमाणे हे काजूचे पण मी एक 10-15 काजूचे काय केलेले तुकडे करून घेतले. एक 7 ते 8 विलायची घेतलेली, साखर आणि एक छान असा दुधी भोपळा. मैत्रिणी, आता आपण काय करणार आहेत? हा जो दुधी भोपळा आहे, हे दुधी भोपळ्याचं काय करणार आहे? पुढच्या साईड आपण कट करून घेणार आहे आणि हे मागची साईड. आता आपण काय करायचं? हे जी कट केलेली साईज आहे ना, हे टेस्ट घेऊन बघायची. जर कडू लागला भोपळा तर अजिबात हलवा किंवा थालपीठ काही करायला जायचं नाही. आणि जर चांगला गोड असा चांगला जर लागला तर तो काय करायचा? आपण हलवा करायला घ्यायचा. आता आपण काय करणार आहात? हा जो भोपळा आहे, ह्या भोपळ्याचा जर खूप कवळा असेल, खूपच, तर साल काढायची नाही. पण जरा थोडासा जर थोडं पांढरं थोडंसं म्हणजे असं कमी कवळा असेल तर काय करायचं? आपण हे त्याच्या भोपळ्यावरची अशी साल काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? ह्या भोपळ्याचा साल काढून घेतले. आता मी काय करणार याचे 3 तुकडे करते, म्हणजे आपल्याला खिसणीनं हे खिसायला सोपं जाईल. आता आपण काय करणार आहेत? हा जो भोपळा आहे ह्या भोपळ्यामधलं बी वगैरे काही काढायचं नाही. कवळा आहे, जास्त काही बी असं मोठं नाही आणि बी काढायचंच नाही शक्यतो. आता आपण काय करणार आहेत? ह्या अशा पूर्ण भोपळा आपण हा खिसून घेणार आहेत. आता बघा, छान मस्त याचा असा खिस पडायलेले. मी काय करते? आता पूर्ण भोपळ्याचा ह्या खिस करून घेते. अशा प्रकारे काय झालेलं आहे? आपल्या पूर्ण ह्या भोपळ्याचा खीस तयार झाले. एक साधारणतः 3 वाट्या, 3 ते 4 वाट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहेत? गॅसवर काय केले आपण? हे कढई तापायला ठेवलेली. आता हे कढई तापल्यानंतर आपण काय करणार आहेत? या कढईमध्ये हे जे आपण भोपळ्याचे जे खीस केलेला आहे तो पूर्ण खीस आपण या कढईमध्ये टाकणार आहे. आता काय करायचं? ह्याला सारखं चमचा किंवा उलटणं असेल ह्याने काय करायचं? सारखं हलवायचं. हा जो खीस आहे तो कढईच्या बुडाला अजिबात चिटकला न पाहिजे. बघा मैत्रिणी, आता आपण काय केलेलं आहे? हे सारखं हलवतले. आता याच्यातलं काय झालंय? बघा मैत्रिणीनं, आता आपलं काय झालेलं आहे? हे काय केलेलं आहे? आपण खीस पूर्णपणे गरम कढईमध्ये ठेवलेला आहे. आता काय होईल? ज्या वेळेला हा खीस तापत चाललेला आहे त्यावेळेला काय होईल? ह्या खिसामधून हे पाणी पूर्ण बाहेर निघायला लागलेलं आहे. हे बघा, हे पूर्ण पाणी काय झालेलं आहे? असं बाहेर निघालं. मग आता आपण काय करणार आहे? हे पूर्ण पाणी आपण याच्यामध्ये आटू देणार आहे. म्हणजे पूर्ण पाणी हे आपण असं एकसारखं फिरवत राहायचं चमचा. त्याच्याने काय होईल? ह्या भोपळ्यातलं पाणी आटेल. त्यावेळेला आपण पुढची प्रोसिजर करूया. आता आपलं काय झालेलं आहे? ह्या कढईमधलं जे भोपळ्याचं पाणी होतं ते जवळपास पूर्ण आटत आलेलं आहे. आता ह्याला एक मी 5 मिनिटं तरी पण असंच हलवते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालूया. आता आपण काय करणार मैत्रिणीला? जवळपास ह्याच्या भोपळ्यातलं काय झालेलं आहे? पाणी आटत आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये
तूप घालणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय करते, एक 7-8 चमचे मी आता काय केलेलं आहे मैत्रिणींना, आपण हे पूर्ण तूप टाकलेले. जर अचानक समजा आपल्याकडं पाहुणे आले आणि भोपळा आहे घरामध्ये आणि तूप नसेल तर आपण याच्यामध्ये तेलही टाकू शकतो. त्याचप्रमाणे जर काजू बदाम नसतील तरी चालतील, फक्त तूप, भोपळा आणि साखर. तेल तूप जरी नसलं तरी तुम्ही तेलही याच्यामध्ये टाकू शकता. आता काय केलेलं आहे, अशा प्रकारे मी याच्यात तूप टाकून हलवून घेतलेलं. आता याच्यात काय करायचं, जरा एक 5 मिनटं आपण असं हे भोपळ्याचा जो खीस केलेला आहे तो आपण हलवून घेणार आहे. आता याच्यात काय करणार आहे, तर आपण साखर घालणार आहे. जरा भोपळ्याचा खीस आपला थोडासा कमी आहे, त्याच्यामुळं साखर मी थोडी कमी केलेली. मी काय केलेलं आहे, पाऊण वाटी साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आता समजा तुमच्याकडं जर खावा, कोण मावा पण म्हणतात, जर तो उपलब्ध असेल तर तुम्ही काय करा, याच्यामध्ये टाकू शकता. पण दूध वगैरे टाकून जर केला भोपळ्याचा हलवा तर त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि बाहेर असं ठेवता येत नाही. जर आपण फक्त साखर टाकून जर भोपळा केला तर बाहेर जरी राहिला हा हलवा आपला भोपळ्याचा, तर काय होतं, 2-3 दिवस सहज तो राहू शकतो. बघा मैत्रिणींनो, आता काय झालेलं आहे, आपण साखर टाकल्यानंतर हा भोपळ्याचा खीस पूर्णपणे पातळ झालेला आहे, म्हणजे आपली साखर ही विरघळायला लागलेली आहे. मग आता याच्यातली ज्या वेळेला साखर घट्ट होईल त्यावेळेला काय होईल, हा भोपळ्याचा खीस आळून येईल साखरेबरोबर. त्यावेळेला काय करू, आपण त्याच्यामध्ये बदाम आणि काजू टाकूयात. बघा मैत्रिणींनो, आता आपल्या पूर्ण ह्या भोपळ्यामधलं काय झालेलं आहे, साखरेचं पाणी पण आटत गेलेलं आहे आणि हे घट्ट झालेलं आहे. बघा किती छान दिसेल. आता आपण याच्यामध्ये काय करायचं, ह्या भोपळ्याचा जो हलवा आहे त्याचा आता तो हलव्याचा रंग आणि हे घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये विलायची जी आपण घेतलेली होती ते मी काय केलेले याच्यामध्ये बारीक करून टाकलेले. त्याचबरोबर काय केलेले आहे, हे जे बदामचे काप करून घेतलेले तुकडे आपण ते पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याचबरोबर हे काजूचे पण. अशा प्रकारे आपला हा सुंदर छान असा हा हलवा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला खूप छान असा हा हलवा भोपळ्याचा, दुधी भोपळ्याचा हलवा आपला छान झालेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हालाही खूप छान टेस्ट या दुधी भोपळ्याच्या हलव्याची आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.